हॅलो नमस्कार, मी अक्षता. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे बघा आमच्या अनुचा ॲन्युअल डे. हे बघा आमची अनु अशी तयार झाली. चला, त्यांचा आज ॲन्युअल डे आहे 5 वाजता. सध्याला आता त्यांना पुढं पाठवायचे मुलांना गाडीमध्ये बसून. तर आम्ही जाणार आहेत नंतर 5 वाजता. इथं बघा दोघांनी पार्टिसिपेट केलेलं आहे डान्समध्ये. दुपारचा टायमिंग आहे बरं, दादूचा झोपायचा टाईम आहे, पण आज त्याला स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून तो काही झोपला नाही. अनन्याचे केस काही मोठे नाहीत, पण तरी पण मी केसांच्या आतमध्ये बन घालून युपण्याने पॅक करून मला जसं जमेल तसा मी आंबाडा बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिच्या ना गणेश वंदनामध्ये डान्स आहे साडी घालून, त्यामुळे मी तिला मेहंदी पण काढलेली आहे. तिला मेहंदी मेकअप खूप आवडतो. एवढी दिसायला सुंदर आहे तरी पण तिला जास्तच नटायला आवडते. सर्दीनं थोडासा आवाज बसलेला आहे. तर चला, मुलांना तर 2 वाजता पुढं पाठवून दिलेलं आहे. टायमिंग 5चा होता बरं, पण आम्हाला घरीच 5:15 झाले होते. उशीर झाला होता निघायला. हे बघा आम्ही निघालेले आहेत. तुम्ही म्हणताल हेल्मेट, तर आमच्या आर्मी एरियामध्ये हेल्मेट कंपल्सरी आहे दोघांना पण. आणि स्वेटर. तर आपल्या महाराष्ट्रात गरमी सुरू आहे झालेली, पण इकडं मथुरेला नाही. इकडं मथुरेला आणखी पण थंडी आहे. इकडं मथुरेला गरमी मे, जून, जुलै, आपल्या इकडे जेव्हा पावसाळा सुरू होतं ना त्यावेळेस इकडं गरमी असते. आणि त्यांचा कार्यक्रम संपायला अंधार पडणार होता आणि मग दिवस मावळा तरी जास्तच थंडी वाजते. त्यामुळं मी आत्ताच स्वेटर घालूनच निघालेली आहे. आणि अनन्याचं स्कूल काही जास्त लांब नाही आहे, एक 5 ते 10 मिनटच लागतात जायला तिथं. चला, आपण इथं आलेलं आहे स्कूलमध्ये. आम्हाला उशीर झाला होता, त्यामुळे वाटत होतं आम्हाला यायला उशीर झाला का काय, कार्यक्रम सुरू झाला काय. पण इथं येऊन बघितलं तर काही कार्यक्रम सुरू झालेला नव्हता. आणखी एवढं कोणी आलेले नव्हते, पॅरेंट्स वगैरे. तर आणखी त्यांचं सुरू होतं. इथं बघा कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत सगळेजण त्यांचीच वाट बघत होते. आणि थोड्याच वेळात हे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. आणि या प्रमुख पाहुण्याच्याच हस्ते पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पाचं पूजन केलं आणि त्याच्यानंतर सरस्वती देवीचं पूजन केलं. हे बघा, दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दीप प्रज्वलित कर नमन करे शारदे को, अंधकार मिटाकर करे ज्ञान का शंखनाद. आणि इथं बघा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. पहिलाच डान्स आहे अनन्याचा आणि पहिल्या सॉन्गचं आहे नाव गणेश वंदना शेंदूर लाल चढायो. हे गाणं आहे, पण ते आता मी सॉन्ग टाकू नाही शकत. मी सॉन्ग जर टाकलं तर माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येईल, त्यामुळं मला असं बोलावं लागते. हे बघा एकदम खूप मस्त आहे. एकदम छोट्या छोट्या आहेत ह्या, किती छान डान्स करत आहेत. तसं पण ना लहान मुलांचा ॲन्युअल डे बघायला ना खूपच मजा येत असते. एकदम छोटे छोटे चिमुकले असतात. मला ना तिला स्टेजवर बघून खूप भारी वाटत होतं. आणि त्यातली त्यात तिने ना येलो कलरची साडी घातलेली आहे, त्यात पण तिनं खूप मस्त दिसत होती. तिच्याकडं पण आहे बरं येलो कलरची साडी, पण ही अनन्याने जी साडी घातलेली आहे ना ती साडी तिच्या मॅडमनीच अरेंज केलेली आहे. सगळ्यांना सेमच साड्या घालायच्या होत्या त्यासाठी. म्हणजे अनन्या छोटीच आहे, तिला डान्स पण आवडतो बरं. मी तिला काही डान्सचे क्लास वगैरे काही लावले नाहीत, तरी पण तिला जेवढं जसं शिकवलं ना तशी ती अनन्या डान्स करते, एकदम कॅच करते, एकदम भारी, खूप मस्त वाटत होतं. आणि मी ना तिचा डान्स पण बघत होते आणि माझी मिस ना घालत हसत पण होते बरं, कारण तिच्याकडं बघून मला भारी पण वाटत होतं की ते मस्त माझं पिल्लू डान्स करायला म्हणून. आणि मला ना माझे पण दिवस आठवत होते. आता यांचं काही इंग्लिश स्कूल आहे बघा, आमचं काही इंग्लिश स्कूल नव्हतं, आमची होती जिल्हा परिषद. आता यांच्या इंग्लिश स्कूलला तरी चेअर वगैरे लावून म्हणजे पॅरेंट्ससाठी बसायला ठेवले. आमच्या जिल्हा परिषदला तसं काही नव्हतं. एकदम तुम्हाला तर माहितीच आहे आपलं जिल्हा परिषदला किती मोठं ग्राउंड असते, काही नाही. आमचं जेव्हा गॅदरिंग असायची ना, आता हे इंग्लिश स्कूलचे आहेत म्हणून यांचा ॲन्युअल डे आहे, आमची गॅदरिंग होती. मला माझे पण दिवस आठवत होते. आपली मुलं ना काहीही करू, आपल्या आईवडिलाला आपापली मुलं भारीच वाटत असतात. आमची ना जिल्हा परिषद खूप भारी होती बरं. मस्त मोठं ग्राउंड, साईडला मोठं वडाचं झाड,
इथे बघा थोडंसं माझ्याकडून थोडं झूम वगैरे होत होतं, म्हणजे मी झूम करत होते पण ते कमी जास्त असं काही होत होतं. मोबाईल हालत होता माझ्याकडून. इथं बघा, इथं आता अनन्याचा डान्स झालेला आहे आणि याच्यानंतर आहे दादूचा डान्स. याचं सॉन्ग म्हणजे जे काही पॅरेंट्स आलेले आहेत ना हे ॲन्युअल डे बघायला, त्यांचं स्वागत करण्यासाठी होतं. वेलकम टू यू असं काहीतरी इंग्लिशमधलं सॉन्ग होतं, त्याच्यात मी पार्टिसिपेट केलेलं आहे. दादू पण खूप मस्त आणि क्यूट दिसत होता बरं या ड्रेसमध्ये. तसं पण दादूनी ना पहिल्यांदाच डान्समध्ये पार्टिसिपेट केले. अनन्याने तरी गेल्या वर्षी पण केलेलं होतं, यांनी पहिल्यांदाच केलेलं आहे. आणि इथं बघा, हे जे दादू आहे ना असं हातात हात घालून फिरतोय. मी काय केलं होतं, हे जे व्हिडिओ बनवलेले आहेत ना मी माझ्या मम्मीला पाठवले होते. ते माझ्या मम्मीने व्हिडिओ बघितले आणि माझ्या मम्मीनंतर दादूला फोनवर कॉल करून म्हणते, दादू लयच भारी पोरीच्या हातात हात घालून फिरत होता, लयच घाई झालती. आणि दादू तर माझा इतका लाजोळा आहे. माझी मम्मी ना त्याला मुद्दामून चिडवत होती आणि तो चिडत पण होता. तो म्हणत होता मॅमनीच सांगितलं होतं तसं डान्स करायला म्हणून मी केला असं म्हणत होता तो. ते बघा, आता दादूचा डान्स झालेला आहे आणि आता हे जो डान्स सुरू आहे ते पण एक छोटीशीच मुलगी होती बरं. ते म्हणजे महादेवाचं जे गाणं आहे ना, दमट दमट तांडव करतानाचं, या छोट्याशा मुलीने पण खूप मस्त डान्स केलेला होता. याच्यानंतर आणखी लगेच दुसऱ्या पण मुलांनी इथं डान्स केला होता. मी इथे थोडेसे दुसऱ्या पण मुलांचे तुम्हाला डान्स दाखवते. त्यांनी पण खूप मस्त डान्स केलेले आहेत. आता हा डान्स झाल्यानंतर ना हे बघा, हे पण मुलं एकदम म्हणजे छोटेसेच आहेत, फर्स्टचेच मुलं आहेत. ह्यांनी जो ड्रेस घातलेला आहे ना तो आहे काश्मीरचा. कश्मीर की कली काहीतरी या गाण्याचं, चलो तुमको लेके चले कश्मीर की वादियों में. हे पण खूप मस्त डान्स होता. म्हणजे अनन्याच्या स्कूलमध्ये ना प्रत्येक राज्यामधलं एक सॉन्ग, जे काही ट्रेंडिंग सॉन्ग आहेत जास्त फेमस झालेली, म्हणजे प्रत्येक एक सॉन्ग घेतलेलं होतं. याच्यानंतर पण एक राजस्थानचं पण सॉन्ग आहे. ते राजस्थानचं जे सॉन्ग होतं ना ते होतं मारे हिवडा में जागी डोगरी. आणि त्यातली त्यात आता ॲन्युअल डे म्हणल्यास तर साऊंड तर असणारच ना, मग त्यामुळं मोठ्या आवाजात असल्यामुळं ना सॉन्ग पण ऐकायला बघायला पण खूप भारी वाटत होतं. आणि हे बघा, या थोडा मोठ्या मुलींचा डान्स होता. हे पण खूप मस्त पंजाबी सॉन्ग होतं आणि हे सॉन्ग होतं पुरा लंडन ठुमकदा. हे पण ऐकायला पण खूप मस्त आहे. मी म्हणते ना, खूप जे काही फेमस गाणी होती ते सगळे यांनी घेतलेले होते, त्यामुळं ऐकायला बघायला खूप भारी वाटत होतं. आणि त्या मुली डान्स पण खूप मस्त करत होत्या. आता डान्स झालेला आहे, आता बारी आहे बघा. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, निशांत शर्मा फ्रॉम PG क्लास गॉट ब्रॉन्झ मेडल इन ड्रॉइंग कॉम्पिटिशन. राघव सोनी फ्रॉम सेकंड क्लास गॉट गोल्ड मेडल इन ड्रॉइंग कॉम्पिटिशन. Ranveer Kuwar from third class got bronze medal in fancy dress competition. Ritika from PG class got bronze medal in handwriting competition. Sneha from LKG class got silver medal in drawing competition. Dalavi Sharan Sandeep from nursery class got gold medal in storytelling competition. इथे बघा, जेव्हा त्याच्या टीचरनी नाव घेतलं ना दलावी स्वरान संदीप, इतकं भारी वाटलं ना, म्हणजे मला हसावं का रडावं हे कळत नव्हतं. म्हणजे माझा मुलगा ना नर्सरीलाच आहे आणि त्याला पहिल्यांदा गोल्ड मेडल भेटलं आहे. ते पण कशामध्ये माहिती का, स्टोरी टेलिंगमध्ये. त्यांच्यात ना प्रत्येक दर महिन्यात वेगवेगळं पोएम कॉम्पिटिशन स्टोरीचं असं. म्हणजे तो नर्सरीला आहे, त्याच्या पप्पानीच त्याला स्टोरी शिकवली होती बरं. आणि त्यांनी पूर्ण पाठ करून वगैरे तिथं जाऊन पुढं जाऊन स्टेजवर जाऊन हिंमत करून त्यांनी स्टोरी सांगितली होती. आणि 2 महिने झालं बरं, दोघं पण मेडलची वाट बघतायत. मला मेडल कधी भेटणार. ते आज फायनली त्याला भेटलेलं आहे. आणि यात पण काही दादू खुश नव्हता बरं. थोड्या वेळाने म्हणजे पहिल्यांदा ना फक्त ज्याला एक मेडल भेटले तर आधी ते मेडल वाटप केले आणि थोड्या वेळाने 2 मेडलवाले 3 मेडलवाले असे सुरू होतं. आणि जेव्हा थोड्या वेळाने अनन्याला 2 मेडल भेटले ना, दादू रडायला लागला, मला 1च मेडल भेटलं, दीदीला 2 भेटले म्हणून. हे बघा, For 2 medal winners, Ananya Sandeep from UKG class got 1 gold medal and 1 silver medal in storytelling competition and fancy dress competition and 1 silver medal in poem competition and drawing competition. Komal Kuwar from 8th class got 2 gold. इथं बघा,
अनन्यानी पण स्टोरी टेलिंगमध्येच पहिला नंबर आणलेला आहे तिच्या क्लासमधून, आणि दादूनी पण त्याच्या क्लासमधून स्टोरी टेलिंगमध्येच पहिला नंबर आणलेला आहे. अनन्यानी पण असं स्टोरी पाठ करून पुढं जाऊनच सांगितली होती. अनन्याला स्टोरी टेलिंगमध्ये गोल्ड मेडल भेटले आणि दुसरं सिल्वर मेडल फॅन्सी ड्रेसमध्ये. मी तिचा असा जिजामातासारखा लुक बनवून तिला पाठवला होता फॅन्सी ड्रेसमध्ये. त्याच्यात तिचा दुसरा आलेला आहे. हे बघा, जेव्हा हे स्कूलमध्ये कॉम्पिटिशन ठेवलं होतं ना स्टोरीचं, त्यावेळेस मला वाटत होतं मुलं तर किती छोटे छोटे आहेत, त्यांना स्टोरी कशी पाठवायची, हे कसे सांगायचे. पण दोघांनी पण स्टोरी पाठ पण केली आणि पुढं जाऊन हिंमत करून सांगितली पण, न घाबरता पूर्ण सहित म्हणजे त्याचं तात्पर्यसहित सांगितली. त्यामुळं दोघांचा पण पहिला नंबर आलेला आहे. आणि हे बघा, अनन्या ते किती खुश दिसायली, कारण तिचे पप्पा आहेत बरं समोर, ते समोर जाऊन व्हिडिओ घेत होते. त्यांना तर लय म्हणजे दोघं पण खूप खुश झालो होतो बरं आम्ही. कोणाला पण भारीच वाटतं ना आपल्या लेकरं पहिला नंबर आल्यास, मेडल भेटल्यास. चला, मेडल वगैरे घेऊन आता वापस घरी जाताना, काय म्हणजे कार्यक्रम संपलेला आहे आणि आता वापस घरी जाताना दादूला विचारलं होतं पहिला नंबर आला आहे म्हणल्यास काय खायचं आहे. ते म्हणलं होतं पावभाजी खायची. म्हणजे तो काय मी खायचा प्याचा व्हिडिओ काय बनवलेला नाही, पण रात्री घरी जाऊन मस्त फोटो वगैरे काढले आणि मिळून मस्त पावभाजी खाल्ली. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्याला व्हिडिओ कॉल करून त्याचं मेडल दाखवलं. हे बघा बाबा, अक्का, त्याच्या मामाला, महिला वगैरे सगळ्यांना. चला, ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.